नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रात दिवाळीचा उत्सव शिगेला पोहोचला असतानाच निसर्गाने अनपेक्षित वळण घेतले आहे. राज्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील हवामानातील घडामोडीमुळे महाराष्ट्रातील वातावरण निर्माण झाले असून हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑक्टोबर हीट जाणवत होती. दिवसा तापमान वाढले तर रात्री किंचित गारवा जाणवत होता. परंतु गेल्या 24 तासात वातावरणात अचानक बदल झाला आहे. दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीच्या भागात ढगांची गर्दी निर्माण झाली. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळल्याचं दिसून येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 23 आणि 25 ऑक्टोबर या दरम्यान राज्यात पावसाची तीव्रता वाढू शकते. यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. 24 ऑक्टोबर रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यासह खानदेश आणि विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे. 25 ऑक्टोबर रोजी कोकणातील रायगड, रत्नागिरी तसेच पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नगर, संभाजीनगर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः दिवाळीच्या काळात बाहेर फटाके फोडताना, प्रवास करताना आणि वाहन चालवताना छत्री, रेनकोट व योग्य सुरक्षितता उपाययोजना ठेवाव्यात, असं सांगण्यात आलं आहे.